प्रदीप रावसाहेब पायाळ यांची निर्मिती व दिग्दर्शित जीवा चित्रपटाचे ऑडिशन प्रक्रिया स्थानिक जोशी सभागृह येथे घेण्यात आली। शनिवार दिनांक 1 एप्रिल रोजी झालेल्या ऑडिशन प्रक्रियेदरम्यान जीवा हा मराठी चित्रपट एका प्रेम कथेवर आधारित आहे। जातीयवादाचे निर्मूलन तथा सर्वधर्म समभाव, सामाजिक ऐक्याला बळकटी देण्याचा अभिनव प्रयत्न या चित्रपटाद्वारे साकारण्यात येत आहे। शेतमजूर कुटुंबातील युवक हा चित्रपटाचा नायक आहे, तर आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न घरातील युवती चित्रपटाची नायिका आहे। या निखळ प्रेमाला दोन्ही कुटुंब विजातीय असल्याने सामाजिक विरोधाची किनार सुद्धा लाभलेली आहे। सामाजिक प्रतिष्ठेचा आव्हानित नायक नायिकेचे कुटुंबीय या दोघांना टोकाचा विरोध करतात। चित्रपटात युवकाचे नाव जिना तर नायिकेचे नाव सना असे आहे। आंतरजातीय प्रेम तसेच विवाहाला सुरुवातीपासूनच सर्वत्र विरोध। पहिल्या भेटीत नजरानजर झाल्यावर जीवा व सनाचे प्रेमांकुर फुलण्यास सुरुवात होते। ग्रामीण भागात चित्रीकरण होत असलेल्या या चित्रपटात प्रेमाची होणारी परखड दर्शवित दिग्दर्शकाने हा विषय हाताळताना सामाजिक ऐक्याला हात घातला आहे। या चित्रपटात प्रेम, मनोरंजन, सामाजिक विषमता, श्रीमंत गरीबची दरी यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे। प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं हे शब्द वाचतानाच सुखद वाटतात, परंतु जेव्हा या प्रेमाला होणारा विरोध कुठल्या थराला जातो हे चित्रपट पाहताना रसिकांनी बघितल्यानंतरच कळणार आहे। प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या या दोन निष्पाप जीवांना समाज स्वीकारणार की नाही याची नेहमीच धास्ती लागलेली असते। पुरोगामी विचारांचा वसा लाभलेल्या या राज्यात जेव्हा ऑनर किलिंग सारखे प्रकरणे घडतात तेव्हा मन हेलावून जाते। सैराट चित्रपटानंतर त्याच मालिकेतील पुढचा धागा म्हणजे जीवा चित्रपट आहे। मंदिर, मस्जिद, ग्रामीण व्यक्तिरेखा, नायक व नायिका आंतरजातीय असल्याने त्यांची होणारी घालमेल, प्रेमी जीवांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन याचा उलगडा करताना चित्रपटात अभिनय करणारे कलावंतांसह दिग्दर्शकांनी दिली प्रतिक्रिया। नमस्कार, माझं नाव प्रदीप रावसाहेब पायाळ। जीवा चित्रपट एक ही प्रेमकथा आहे आणि ह्याचा उद्देश फक्त माणसांनी एकमेकांवर प्रेम करावं ह्या उद्देशाने हा चित्रपट आपण निर्मित करावा। जे उच्च नीच, गरीब श्रीमंत, जातीवाद निर्माण झाला आहे, जातीवर भांडणतंटे लागतात। आमचा एकच उद्देश आहे, चित्रपटाद्वारे समाजात समतोल राखावा आणि सर्व जाती एकत्रितपणे राहाव्यात या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती प्रदीपजी पायाळ यांनी केलेली आहे।